अध्याय 4. कवींद्र म्हणाले, नंतर विठ्ठलराजाच्या खेलकर्ण प्रवृत्ती अद्भुत पराक्रमी पुत्रांचा कैवारी स्वामी निजामशहा याने मोठा परिवार असलेला आणि प्रचंड सैन्य बाळगणारा, प्रतिपक्षाचा नाश करणारा, जणू काही दुसरा इंद्रच असा तो जाधवराव अत्यंत दूरनिवार्य अशा प्रकारचा आहे असे समजल्यामुळे आपल्या मनात मोठे कपट योजले. त्याची ती दुष्ट मसलत जाणून तो महाबलाढ्य कुलश्रेष्ठ जाधव दिल्लीच्या बादशहास जाऊन मिळाला. निजामशहाचा देश सोडून जाधवराव जेव्हा गेला तेव्हा हीच संधी प्राप्त झालेली पाहून आदिलशहास मोठा आनंद झाला. कारण यापूर्वी निजामशहाकडून त्याचा पदोपदी पराभव झालेला होता. तेव्हा त्याने स्वतः मोगल बादशाहीशी तह केला. निजामशहाचा फार काळापासून मत्सर करणारा, उदारधी आणि प्रतापवान दिल्लीचा बादशाह यांनी आदिलशहाची इच्छा पूर्ण करण्याचे पूर्णपणे कबूल केली. अत्यंत पराक्रमी असलेला जो मोगल बादशाह जहांगीर त्याने इब्राहिम आदिलशहाच्या मदतीसाठी आपले सैन्य पाठवले. मोगलांची सेना येऊन मिळताच आदिलशहास आपला शत्रू निजामशहा कसपटाप्रमाणे वाटू लागला. त्यावेळी शहाजीराजे धनुर्धारी शरीफजी, शूर आणि गुणवान खेळकर्ण, बलवान मल्लराव, मंबाजी राजा, हत्तीप्रमाणे बलाढ्य असा नागोजीराव, परसोजी, त्र्यंबकराज, आपल्या बाहुबलाने युद्धामध्ये सुविख्यात असलेला कक्क, शत्रुजेता हंबीरराव चव्हाण, मुधोजी फलटणकर, नरसिंहराजे प्रभृती युद्धाला उत्सुक होऊन निषाद, दुसरेही बल्लाळ, त्रिपदादी पुष्कळ सेनापती, त्याचप्रमाणे प्रतापी विठ्ठलराज काटे, दत्ताजी जगन्नाथ, येश रवी मंबाजी, नरसिंह पिंगळे, जगदेवाचा पुत्र सुंदरराज, मानी याकुत खान सारथी, शूर सुंदर व उग्रकर्मा मनसूर खान, जोहर खान, गर्विष्ठ असलेला हमीद खान, अग्निसारखा तेजस्वी वीर आतस खान, सूर्याप्रमाणे प्रतापी मलिक अंबर खान बरोबर त्याचा पुत्र मानी आणि शीघ्रगती फत्ते खान, आदम खानाचे गुण विस्तृत पुत्र आणि दुसरेही मोठमोठे सेनापती हे त्या निजामशहाचे सर्व बाजूनी रक्षण करीत होते. अशा स्थितीमध्ये तो शत्रुसमूहाचा विध्वंस करणारा, आपल्या बाहुबलाविषयी दर्प बाळगणारा, अग्निप्रमाणे प्रखर असा निजामशहा आपल्या शत्रूस खिजगंतीतही मानिनासा झाला. परंतु आदिलशहा हा दिल्लीच्या बादशाच्या मदतीस निजामशहाशी युद्ध करण्याची तयारी करू लागला. जलाल खान, जहान खान, खंबीर खान, सिकंदर खान, करमुल्ला खलेल खान, सुजान खान, सामत खान असे हे सर्व प्रतापी मुसलमान बहादूर खानासह आले. युद्धपरायण दूधराज, क्षात्र कर्मामुळे प्रख्यात असा उदाराम, युद्धामध्ये भारद्वाजासारखा पराक्रमी दादाजी विश्वनाथ, राघव, अंचल, यशवंत आणि बहादूर हे जाधवरावाचे पुत्र आणि स्वतः बलाढ्य जाधवराव हे सर्व लष्कर खान सेनापतीसह दिल्लीच्या बादशहाच्या आज्ञेने दक्षिणेमध्ये येते झाले. ज्याप्रमाणे अप्रतिहत आणि शीघ्रगती वायू आकाशाचे आक्रमण करतो त्याप्रमाणे त्या पराक्रमी सेनापतींनी निजामाचा मुलूक पादाक्रांत केला. मुस्ताफा खान, मसूद खान, फराद खान, दिलावर खान, सरजा शाकुत खान, खैरत खान, अंबर खान, अंकुश खान हे यवन आणि इतरही आदिलशहाचे अतुल पराक्रमी पुष्कळ दोस्त आणि सेवक, तसेच ढुंडीराज नावाचा ब्राह्मण, त्याच्या जातीचा रुस्तुम, घाटगे प्रभृती महाराष्ट्रीय मराठे राजे हे आदिलशहाचे सरदार बलाढ्य मुल्ला मुहम्मदाच्या पुढारीपणाखाली यथाक्रम आले. त्यानंतर उत्तरेकडून मोंगलाचे आणि दक्षिणेकडून आदिलशहाचे सैन्य चालून आले असताना त्यांच्यावर निजामशहाने पाठवलेला अंबर चालून गेला. तारकासुराशी झालेल्या युद्धामध्ये ज्याप्रमाणे देव कार्तिकेयच्या सभोवती जमलेले होते त्याप्रमाणेच शहाजी प्रभृती राजे मलिकंबरा सभोवती जमले. नंतर मलिकंबराचे शत्रूशी घनघोर युद्ध झाले आणि त्यामुळे पिशाच, भूते, वेताळ, निशाचर यांची चांगली चंगळ उडाली. दौडणाऱ्या घोड्यांच्या खुरानी, उडालेल्या धुळीने बिंब मलिन झाल्याने सूर्य आकाशात मेघमंडळाने झाकला आहे असे त्यावेळी भासू लागले. पृथ्वीवरून उडणाऱ्या धुळीचा मेघांना जाऊन भिडणारा असा एक प्रचंड लोळ बनला आणि तो जणू काय लगेच स्वर्गारोहण करणाऱ्या वीरांची शिडीच आहे असे भासू लागले. घोड्यांचे खिंकाळणे, हत्तीचा चित्कार, वीरांची सिंहगर्जना, दुदुंबीचा ध्वनी, सज्ज धनुष्यांचा प्रचंड टणत्कार, वाऱ्याने फडफडणाऱ्या पथकांचा जोराचा फडफडाट,
मेघाप्रमाणे गंभीर आवाज असलेला भाटांचा जयघोष यांनी आकाश अगदी दुमदुमून गेले आणि एकमेकांवर धावून जाणाऱ्या शूर योद्ध्यांच्या जोराच्या पदाघाताने पृथ्वी शतधा विदीर्ण झाली. अरे रे, एका पक्षाच्या योद्ध्यांनी शत्रू पक्षाच्या योद्ध्यांची पार मुंडकी उडवली. पेरे साफ केलेल्या आणि अचानक जाऊन पडणाऱ्या तीक्ष्ण बाणांनी ती छेदून काढली. ज्यांचे केस रक्ताने भिजलेले आहेत, ज्यांचे डोळे तांबडे लाल झाले आहेत आणि जी दात ओठ चावीत आहेत, अशी शूर योद्ध्यांची मुंडकी जमिनीवर पडू लागली. वज्राप्रमाणे कठीण अशा हत्तींच्या सोळ्यांवर गाढ मुष्टी योद्ध्यांच्या तलवारी आदळू लागल्या. विरुद्ध पक्षाच्या योद्ध्यांचे तलवारीने एकदम 2 तुकडे करून क्षणानंतरच एखाद्या वीराचे मस्तकरहित शरीर जमिनीवर पडे. शेकडो बाणांनी विद्ध झालेल्या हत्तींच्या गंडस्थळातून मदरसासह अतिशय रक्त वाहू लागल्यामुळे ती शोभू लागली. माणसे, घोडे, हत्ती यांच्या रक्ताच्या नदीच्या काठी मोठमोठे वीर जणू काही थकल्यामुळे महानिद्रा घेऊ लागले. नेम मारण्यात पटाईत असणाऱ्या आणि हातात भाला धारण करणाऱ्या वीरांकडून स्वार मारले गेल्यामुळे घोडे क्रोधाने अत्यंत खवळून जाऊन इतस्ततः धावू लागले. नंतर शहाजी आणि शरीफजी, महाबलवान खेळोजी, मलिकंबराचे प्रिय करणारे कृष्णमुखी यवन सिद्धी, त्याचप्रमाणे हंबीरराव प्रभृती इतर पराक्रमी वीर यांनी आपल्या हातामध्ये बाण, चक्रे, तलवारी, भाले, पट्टे घेऊन मोगलांच्या अफाट सैन्याची खूप कत्तल उडवली. तेव्हा ते भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी दाही दिशा पळू लागले. ती मोगलांची सेना पसार झालेली पाहून इब्राहिम आदिलशहाच्या सैन्यासही पळताभुई थोडी झाली. मस्त हत्तींच्या जोरावर गर्विष्ठ असा मनचेहर नावाचा मोंगल त्या सैरावैरा पळणाऱ्या सैन्याच्या पिछाडीचे रक्षण करू लागला. गर्वाने मध्ये स्थिर राहिलेला रस्ता अडवून पुढे जणू काय दुसरा विंध्य पर्वतच उभा राहिला आहे, अशा त्या आपल्या जयाच्या आड आलेल्या मनचेहरास पाहून शहाजी, शरीफजी आदी करून सर्व पराक्रमी भोसल्यांनी कापाकापी करण्यास सुरुवात केली. महापर्वताप्रमाणे भव्य अशा हत्तींच्या भिंतीच्या आश्रयाने उभा राहिलेल्या त्या अत्यंत गर्विष्ठ मनचेहराशी ते कवचधारी भोसले वीर लढू लागले. तेव्हा न डगमगणाऱ्या व युद्धोन्मत्त शरीफजीने निश्चल मनाने आपल्या तीव्र भाल्याच्या फेकीने ते हत्तीचे सैन्य ठार केले. त्रिशूळ, धनुष्य, बाण, गदा, दंड ही शस्त्रे धारण करणाऱ्या गजदळाने पुढे चालून येणाऱ्या त्या शरीफजीस अडवले. त्यानंतर चौफेर लढणाऱ्या आणि खवळलेल्या त्या अभिमानी शरीफजीस त्यांनी आपल्या तीक्ष्ण बाणांनी खाली पाडली. शत्रूंच्या हत्तीचा सप्पा उडून शत्रूच्या बाणांनी विद्ध झालेला आपला शूर धाकटा भाऊ धारातीर्थी पडलेला पाहून खवळलेला शहाजी आपल्या खेळकर्ण प्रभृती बंधूस मनचेहर व त्याचे सैन्य यांच्यावर वेगाने चालून गेला. तेव्हा तो प्रतापवान मोगल शत्रूच्या उत्कृष्ट भाल्यांच्या भीतीने आपले मदोन्मत्त हत्ती मागे हटवलेले पाहून स्वतः माघार घेता झाला. सुरक्षित हत्तीसह तो युद्धातून पळून जाऊ लागला. त्यावेळी निजामशहाचे सैन्य सिंहगर्जना करू लागले. तेव्हा कोणी उत्तरेकडे, कोणी पश्चिमेकडे आणि कोणी पूर्वेकडे असे ते मोगल वेगाने पळू लागले. नंतर हर्षभरीत होऊन शहाजी प्रभृती राजांनी त्या पळणाऱ्या शत्रूंचा पाठलाग केला व त्यास बळाने कैद केली. युद्धामध्ये भयंकर अशा पुष्कळ मोगलांच्या आणि इतर वीरांच्या दंडात जबरीने बेड्या अडकून त्यांना मलिकंबराच्या पुढे आणून उभे केले. याप्रमाणे भोसल्यांच्या बाहुबलाच्या साह्याने शत्रूला जिंकून प्रतापी मलिकंबर, नगारे व शिंगे यांच्या जयघोषामध्ये निजामशहाच्या भेटीस ताबडतोब जाता झाला. प्रतापवान आणि अद्भुत वैभवशाली अशा दिल्लीपतीचे शत्रूंना अजिंक्य असलेले सैन्य, तसेच आदिलशहाचेही अतुल सामर्थ्यवान सैन्य यांचा तडाख्याने पाडाव करून आणि अत्यंत गर्विष्ठ सेनापतींना युद्धात कैद करून तो उग्रकर्मा सेनापती मलिकंबर भोसल्यांसह निजामशहास मुजरा करता झाला. या ठिकाणी 4था अध्याय पूर्ण झाला.